गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत करंजखेड पैकी डिकसळ येथे वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष शहाज मेनन यांच्या संकल्पनेतून 75 फिरत्या जलचक्री व्हील ड्रमचे मोफत वाटप करण्यात आले। या कार्यक्रमापूर्वी वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गभाले यांनी डिकसळ गावाचे भेट देऊन गावातील पाणी टंचाईची वस्तुस्थिती जाणून घेतली होती। गावातील सर्व वस्तीला भेट देऊन महिलांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर गावासाठी फिरत्या जलचक्रीचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला। जलचक्री वाटपाचा प्रमुख उद्देश म्हणजे गावातील महिलांना व विद्यार्थिनींना पाण्यासाठी दररोज करावी लागणारी पायपीट थांबवणे तसेच मुलींना शिक्षणासाठी अधिक वेळ देता यावा हा आहे। फिरत्या जलचक्रीच्या मदतीने आता महिलांना डोक्यावर हंडे घेऊन लांब पाण्यासाठी जाण्याची वेळ येणार नाही। यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित झळकत होते। यावेळी वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गव्हाले, संकेत बिडकर, संतोष बोंबले, सुमित पाटील, जली परिषद मित्र नामदेव पाडवी, शरद पवार, सरपंच कमलेश वाघमारे, उपसरपंच संदीप चौधरी, मोहन वाघमारे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातील महिला वर्गाने उत्कृष्ट नियोजन करत या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। माझे नाव विमल गंगाधर गावंडे। जेव्हा मी ह्या गावात लग्न करून आली तेव्हा 16 वर्षाची होती। त्या दिवसापासून आमची पाण्याची आपदा कोणी असा आला का विचारायचा तुमच्या गावात पाणी म्हणजे केव्हा ते यायचे, कारण जे वेळेस निवडणूक राहायची ना तेच वेळेस यायचे का आम्हाला मतदान करा, आम्ही पाण्याची अशी व्यवस्था करू तुमची। पण आजपर्यंत तरुण अवस्थेत असताना आज माझं वय जवळजवळ 56 वर्ष झालं, आजपर्यंत आम्हाला पाण्याची समस्या म्हणजे खूप दाखवली पण कोणी आमची म्हणजे पाणी दिलं असं कोणीच केलं नाही आमच्यासाठी। जे आले ते असेच बोलायचे का इथं एक पॉइंट काढा, तिथं एक पॉइंट काढा। पण ते वेळेस मग मी म्हटली का असं जे वेळेस मी तरुण होती आली ना ह्या गावात तर सांगायची बाबा आमचे हे केस काळे होते तर आता पांढरे झाले, पण आजपर्यंत आम्हाला पाण्याची व्यवस्था कोणी केली नाही। आम्ही फार जवळजवळ इकडं 500 फुटावर विहीर आहे, जास्त असेल कमी नाही जास्त असेल, तिथून पाणी डोक्यावर 2-2 हांडे घेऊन आता तर आमच्यानी एक समजा असं पाणी पण आणत नाही। वय झाल्यावर कोण, कारण आमच्या जवळ कोणी मूलबाळ कोणी नसल्यामुळे आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे। एखादी व्यक्ती आली तर बाबा आमची पाण्याची व्यवस्था अशी अशी आहे, आम्हाला पाणी नाही, काहीतरी करा तुम्ही। ममता पाहिजे रामवाघमारे, राहणार डिकसळ। आम्हाला पाण्याची अडचण म्हणजे उन्हाळ्याचे पका उन्हाळा पडतो ना कडक, त्याच्यामुळं म्हणजे सक्राती आल्या ना का पाण्याची अडचण होते। आणि नंतर मग बाया मग आमच्या वन करत हिंडायचा, मग कपडे धुवायला मिळत नाही, पियाला तर नाहीच जास्त, पियाला हांडाभर आणायचा, कपडे धुवायची, पोरासोरा आंगळवायची, कशी काय आहे ना। मग तुम्ही आता ह्या टाक्या काही आता आम्हाला पाणी दिलं म्हणजे त्याच्या ड्रम काय त्याचा फायदा होणार नाही असं काही नाही, फायदा आहे ना त्यापासून। आपले कोणाला मणक्याचा आजार, कोणी मतारी आहे, कोणी कोतारी आहे, बाळातीन आहे, मग ते लोटत आणल्यापेक्षा हांडी डोक्यावर ठेवल्यापेक्षा म्हणजे डोक्यावर सणका निघत आहे का नाही, कमरेचा त्रास होतोय, गुडघ्यांचा त्रास होतोय, सगळ्याचा त्रासच होतोय ना। मग ड्रमाचा फायदा आहे ना, त्याच्यामुळं ड्रम दिलं ते एकदम भारी आहे तुमचा म्हणणं असा। तिथून खालून पाणी कोणी पाणी देत नव्हता, ह्या घरी एकच ठेव आहे तुम्हाला सांगतो। ह्या सुरुवातीला इकून वरात याची तर लपून राहायच्या आहे बाया, तिकून याची तर लपून राहायच्या तरी पाणी व्हायला। आता 3 सुना आहेत, त्यांना 2 दिवस पाणी भरायचं अडचण येते, पण आम्ही होळी खमेरी धरली आणि दिवस काढलं आणि आता हे चांगलं दिवस आलं ताईंलं, आणि मगून हे पोरामुळे तरी आलं का नाही, तरी आमची म्हणजे काल ताठ आहे असा। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।